रामकृष्णारी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. हे आपल्या घरी आले काय किंवा आपण त्यांच्या घरी गेलो काय, शेवटी संतांचं दर्शन झालं. आज मी आता लोणंदला, तुमच्या ह्या गावचं नाव काय? खेड बुद्रुक. हा, खेड बुद्रुक म्हणजे तुमचं हे जन्मगाव. आणि फार सुंदर असं वरती G+1 माडी बांधली छानपैकी अण्णांचं सध्या, आणि आरोग्याच्या दृष्टीने इथं राहणं खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे बघा माऊलीच्या सेवेला बघा इथं वाचन बिचन खूप छान माऊली. आणि हा आमचा ज्ञानाच्याने खूप धन्यवाद. आमच्या ज्ञानानं फार सुंदर सहकार्य झाले, अजूनही सहकार्य होतं. आता पुढे चाललोय आमच्या पुढच्या टप्प्यात लवकरात लवकर, कारण ज्या ठिकाणी जायचं आहे तिथून आपण 4-5 वाजायच्या आत पोहोचलं तर बरं ना. अंधारात जाणं योग्य नाहीये. 5 मिनिटात पोहोचणार. देवा केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा माय बापा. अण्णा एक नंबर काम झालं. तुमच्या बंगल्यात नाव काय? बंगल्यात नाव काय? काळे निवास. नाव नाही टाकलेलं. काळे निवास रामकृष्ण हरी. म्हणजे हे तुमचं जन्मगाव ना? काय सुंदर बांधले घर. G+1 आईस पैस जागा आहे. हे पण बंद आहे तुमचं घर? मग ते आता येत नाही का असं फिरून यायचं कोण ते, म्हणजे कोण नसेल तर आपलं एकटे करता राहण्याकरता आराम, बाकी सब लय भारी. पण स्वच्छता टापटीप दिसले तर इथूनच तुम्ही मेका पाठवले ना? क्या बात आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय सरकारी दवाखाना. हां चांगलं. हा ते म्हणजे आरोग्य आयुष्यमान. खूप छान माऊली महाराज. आता आम्ही अण्णाला घेऊन जातोय पंढरपूरला. त्यांचा कृपा आशीर्वाद राहायला पाहिजे. माऊली रामकृष्ण हरी. खूप छान. शांताराव पण माईशी चांगला आहे एकदम. शांताराव चंदू आपण दोघं रक्ताचं भाव आहे.